असं बघा खाली कुठं बघा असं मला कुठं असं मोकळं दिसतच नाही. सगळं असं म्हणजे आपण म्हणतो ना एकसारखी साईज एकसारखी वाढ केळीची एकसारखी. आता मी म्हणजे आज बुंदा बघितला, हा फर्स्ट टाइम एवढा बुंदा मोठा बघितला मी केळीचा. आतापर्यंत एवढी केळी कुठं बघितलीच नाही. रिअल फॅक्ट नाही सर, ह्यानी बी केळी करतोय हा. आता एवढ्या खर्चात. खर्च किती करायचा महत्वाचा नाही. लोकांना तर झाले सर आता फॅड झाले. मी किती खर्च केला, त्यांनी एक वॉटर सोल्युबल बॅग नाही, त्यांनी अर्धी सोली त्यांनी एक सोडायची. पण लोकांना हे कळत नाही, आपण जेवढं वॉटर सोल्युबल जमिनीत जास्त देईल करतोय. तेवढं जमिनीचा नाश करतोय आपण. बरोबर. जमीन खराब करतोय आपण. तुम्ही मला एक मागच्या शेतकरी एक मार्गदर्शन केलं मला फोनवरती केळीसाठी. हा तुम्ही जे काय युरियावर ऍप्लिकेशन करता त्यामध्ये एखाद्या सॉइलला दिलं तर त्याचं सिलेक्शन चांगल्या प्रकारे होतं आणि अपटेक पण कसं सर माहिती आहे का, वॉटर सोल्युबल बॅगेची आज एका बॅगेची किंमत 5,000 प्लस आहे. बरोबर. त्याच्यापेक्षा वॉटर सोल्युबल कशाला देतात तुम्ही? आपली 1800ची आहे, 1026 लागू द्या, पांढऱ्या पोटॅशी आहे. केलेला सर कसं आहे माहिती आहे का, पहिलं 90 दिवसात फक्त NPK 3 घटक लागतात. 90 दिवस पूर्ण झाल्यानंतर केलेला आपल्या फक्त युरियाची आणि पोटॅशची जास्त गरज असते. फॉस्फरस हा किलो मध्ये 20% 10% लागतो केळीला काय किलो किलो मध्ये.